आपण बघताय एबीपी माझा. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे मित्र संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यामध्ये अंत्यविधी पार पडलाय. दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबद्दल सांगताना कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता यांना अश्रू अनावर झाले. सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी काश्मीरला गेलेल्या गणबोटे दाम्पत्यावर काळाने घात केलाय. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून कौस्तुभ गणबोटे यांची हत्या केली. तिथे घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती देताना संगीता गणबोटे भावूक झाल्या. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. खरं तर कौस्तुभ गणबोटे यांनी खूप मेहनतीने त्यांचा व्यवसाय उभारला होता आणि थोडंफार त्यांचं आयुष्य स्थिर स्थावर झाल्यानंतर पत्नींना घेऊन ते पर्यटनासाठी बाहेर पडले होते. म्हणजे खूप सगळं कष्टातून सगळं उभारलं होतं. अगदी झिरोतनं वरती आले होते त्यांनी. छोट्याशा स्टोवर एवढं सष्ट होतं आमचं. माझं लग्न झालं तेव्हा आणि आमचं बिअर बारला माल जायचा. छोट्या छोट्या पुढे आम्ही दोघं बनवायचो आणि ते विकायचे. खूप रात्री उशीर व्हायचं त्यांना यायला. ते लोक पैसे द्यायचेच नाहीत लवकर. कोण कोण द्यायचं कोणी नाही द्यायचं. खूप झिरोतनं वरती आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पण आम्ही उशीर झाला आम्हाला निघायला. आम्ही 11 11:30ला त्या हॉटेलमधनं निघालो. घोडेवाला ठरवला. ती चौघही घोड्यांवर बसलो आणि गेलो 5 जण. वरती गेलो. फोटोग्राफर आमच्या बरोबर होता. फोटो काढत 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 वरती गेलो आणि वरती पण ते ड्रेस वगैरे घालून खूप फोटो काढले. त्यांना म्हटलं आपल्याला काश्मीरला काढायचे आहेत ना फोटो. ते म्हटले हा काश्मीरला काढू. इथं पण काढून घे. आता चान्स आहे तर कशाला घालवतीस. घे काढून. आपण मग तिथं परत काढू वेगळे ड्रेस घालून असं म्हटले. ते काढले फोटो. त्या फोटोवाल्याला 5,000 रुपये दिले त्यांनी आणि तो पैसे द्यायच्या वेळेसच 2-3 वेळा गोळीबारचा आवाज ऐकायला आला. तर तिथली लोक म्हटली शेर आला आमच्या इथे येत असतो. मग गोळीबार असं केला की ते आपल्यापर्यंत नाही येतात, जंगलातच जातात बरोबर. म्हणून हे आम्हाला सगळ्यांना म्हटले की सगळ्यांनी पालतं झोपा, तो कडेनं निघून जाईल. नंतर आणखीन आवाज झाले. ते आवाज होता होताच ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचले अतिरेकी. जगदाळ्यांना म्हटले बाहेर ते असेच आतमध्ये बसले होते. त्यांची पोरगी ते आणि मी इथं आणि हे पालते झोपलेले. शेर आला या भीतीनं. पालतं झोपलं की तो काय करत नाही, कडेनं निघून जातो. चौधरी इकडे ये म्हटले. तुला ते नमाज पढ़ता येतो का, अमकं करता येतं का म्हटले. ते म्हटले हो माझे मुसलमान मित्र आहे, मी सगळं बोलतो. आम्ही सगळ्यांनी अल्लाह अकबर अल्लाह अकबर म्हणायला सुरुवात केली. तो म्हटला आम्ही म्हटलं मारू नका आम्हाला. ते जगदाळेच बोलत होते. त्यांनी हिम्मत करून पुढे गेले आणि बोलले आम्हाला मारू नका, आम्ही काय केलं नाहीये, तुम्ही जसं म्हणताल तसं आम्ही करू. तरी त्यांना गोळी झाडली डोक्यामध्ये. ते धाडकन कोसळले आणि ह्यांच्याकडे येऊन ह्यांना पण हलवलं नाही काय नाही. तसंच तोंडावर इकडं तिकडं गोळ्या झाडल्या. जागल्या जागीच ते पण गेले. तिथे एक पण मिलिटरी नव्हती. इकडं सगळीकडे मिलिटरी होती. मग त्यांनी एक तरी मिलिटरीचा माणूस का नाही ठेवला तिथं. एक जरी माणूस असता तरी कोण वाचले असते. अतिरेकी कशाला आले असते मग तिथं वरती. नसते आले. तुमच्या टिकल्या आणि हे जी काही इतर खूण आहे टिकल्या असं वेळी डोकं चालवलं. मला म्हटली काकू पटकन टिकली काढा. आईला काढायला लावली. सगळ्यांनी आम्ही टिकल्या बिकल्या पटापटा काढून टाकल्या आणि अल्लाह अकबर जोर जोरात म्हणायला सुरुवात केली. नाही तो म्हटला मी मुलींना आणि बायकांना आम्ही मारलं अशी अफवा पसरली आहे तुमच्या लोकांनी. जा आता जाऊन सांगा मोदीला की आम्ही मुलींना आणि बायकांना काहीच करत नाही म्हणून. आम्ही फक्त टार्गेट यावेळेस पोरांना पुरुषांनाच केलं.
हे सगळं होताना तुम्ही आता म्हटलं स्थानिक कोणीच त्या ठिकाणी नव्हतं, म्हणजे स्थानिक गाईड किंवा गाईड वगैरे आम्हाला नंतर आम्ही आमच्याच ह्याच्यामध्ये होतो, आम्हाला बघायची काय कोण बघणार आहे आपल्या एवढं मोठं संकट कोसळलं म्हटल्यावर आपण थोडी बघणार गाववाले कोण दिसतंय का अमकं तमकं, पण ते सगळे गेले होते निघून, कोणच नव्हतं तिथं तेव्हा. आता ह्या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तानवरती दहशतवाद्यांवरती कडक कारवाई करण्याची मागणी एका ठिकाणी होतीये, दुसरीकडे आश्वासन दिलं जाते. तुम्हाला काय वाटतं याबद्दल, काय नक्की व्हायला हवं? खरं तर तुमचं दुःख या सगळ्याच्या पलीकडचं आहे. सरकारने काय आहे तो योग्य निर्णय घ्यावा, बस बाकी काय नाही मी म्हणू शकत. आमचा तो माणूस गेला तर काय परत येणार नाहीये, पण कडक कारवाई व्हावी. मागणी हीच आहे की आता तरी कडक ठोस अशा स्वरूपाची कारवाई व्हावी. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. तर मन सुन्न करून टाकणारा असाच हा अनुभव.